सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। नागपूर जिल्हाधिकारी म्हणून माझी नियुक्ती केली आहे। गेल्या 2 वर्ष 9 महिन्यापासून मी सोलापूरचा जिल्हाधिकारी होतो। माझी पहिली कलेक्टरशिप होती आणि पहिली कलेक्टरशिपमध्येच एवढा महत्त्वपूर्ण एवढा मोठा जिल्हा मध्ये काम करण्याची मला संधी मिळाली। ही माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। आणि सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री आणि सोलापूरचे सर्व माननीय खासदार, माननीय आमदार त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। कारण जे काही मी करू शकलो त्यांचे सहकार्यामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी करू शकलो। सोलापूरचे जे पत्रकार बांधव आहेत ते पत्रकार नंतर आहेत, पहिले ते माझे मित्रच झाले आणि आता नवीन कलेक्टर साहेब जॉईन झालेले आहेत, कार्तिकेय साहेब। त्यांना पण मी हेच सल्ला देणार की जे पत्रकार आहेत त्यांच्याकडून बरेच गोष्टी तुम्हाला माहिती होईल आणि त्यांना ॲज अ रिसोर्स जर तुम्ही पाहिला त्यांच्याकडून काय मी आयडियाज घेऊ शकतो, काय सजेशन घेऊ शकतो, तर नक्की तुम्हाला फायदा होईल। आणि सर्वात महत्त्वपूर्ण सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्या खूप प्रेम मिळाला मला। बरेच गोष्टी आम्ही करू शकलो। जे मोठे मोठे प्रकल्प आहेत सोलापूरच्या होडकी रोड एअरपोर्ट असो किंवा IT पार्क असो, आषाढीमध्ये चांगलं काम, आषाढीच्या वारीमध्ये चांगलं काम आमची टीमने केली होती। जे महापूर आला होता आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यावेळी पण आपण चांगलं काम करू शकलो होतो। आणि सगळ्यांमध्ये माननीय लोकप्रतिनिधी, पत्रकार, जे सर्वसामान्य नागरिक आहेत आणि विशेषतः माझे अधिकारी आणि कर्मचारी त्यांना मी हृदयापासून धन्यवाद देतो। कारण त्यांच्यामुळेच हे सगळे मी करू शकलो। आणि शेवटी जास्त बोलण्यासाठी काहीच नाही आहे, पण शेवटी मी एवढं सांगणार की मी सोलापूरतून जात आहोत पण माझ्या मनातून सोलापूर कधीच निघणार नाही। सर्वांना खूप